हॅलो एव्हरीवन, वन्स अगेन वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. मी तुमचा मित्र नचिकेत आणि जसं की आपण लास्ट ब्लॉगमध्ये पाहिलं, आम्ही गोकर्णमधनं निघून याना केव्सला आलो होतो. जो की आमचा प्लॅनमधला सेकंड पार्ट होता. आणि याना केव्स बघून झाल्यानंतर आम्हाला साधारणतः एक 3:30 वाजले होते तिथून बाहेर पडण्यासाठी. आणि सकाळी जसं तुम्ही पाहिलं की आम्ही याना केव्समध्ये पोचायच्या आधी गोकर्णमध्ये ब्रेकफास्ट केला होता. शेवटी याना केव्समध्ये हा आम्हाला सपोर्ट आईस्क्रीम हाच फक्त एक सपोर्ट लागला. ठीक आहे, आम्ही आता डिसाईड केलं होतं की आता पेटपूजा करणं फार गरजेचं आहे, कारण आधीच खूप वेळ झाला होता आणि त्यात हे हेक्टिक असं ह्युमिड एन्व्हायरमेंट त्यातून आम्ही ट्रेक करून साधारणतः 5 किलोमीटरचा ट्रेक झाला होता. सो नाव वी डिसाइडेड की आपण नेक्स्ट डेस्टिनेशन जे की होन्नावर असणार होतं. ऑन द वे जात असताना आपण कुठेतरी काहीतरी खाऊ, पण ऑलरेडी लंच टाईम निघून गेला होता. सो आय डोंट नो हा लंच होणार होता की ब्रेकफास्ट. मध्ये ना मी सद्गुरूंचं एक मोठी एक राईड झाली होती सेल्स सॉईलमध्ये. त्यामध्ये एक इंटरव्ह्यू त्यांचा पाहिला होता. त्यामध्ये ते असं म्हणाले होते, 4 व्हील्स आर फॉर द कम्फर्ट अँड 2 व्हील्स आर फॉर द वर्क लाईफ. अँड आय वुड ॲग्री विथ दोज थिंग्स बिकॉज 2 व्हीलमध्ये जो एक्सपिरियन्स फील आहे इज अमेझिंग. एनिवेज, आता आपण जात होतो टुवर्ड्स होन्नावर. पण जात असताना आपण अजून एक प्लेस एक्सप्लोअर केलं होतं. ते म्हणजे कच्छमध्ये असणारं एक मठ. तिथे आमचे फ्रेंड ऑफ माईन आमच्यासोबत जे होते श्रीकांत सर, त्यांचे एक रिलेटिव्ह तिथे होते, त्यांना आम्हाला भेटायचं होतं. सो वी गो देअर. आणि आमचा एक्झॅक्ट प्लॅन हा अशा पद्धतीनं होता की आम्ही इथून याना केव्समधून निघून कोमटा मार्गे होन्नावर करून आम्ही मुर्डेश्वरला पोहोचलो. फायनली आम्ही त्या मठमध्ये पोचलो आणि इट्स अन अमेझिंग एक्सपिरियन्स फॉर अस. आणि एक सुंदर असं मठ होता, बट आम्ही इथे काही जास्त विजिट केलं होतं. बट स्टील आम्ही अजून हो केलंच होतं. सो वी हॅव टू गो अनदर. इथे आम्हाला 4 वाजले होते. सो ह्या राईडमधली एक स्पेशल मेमरी मी कॅप्चर केली होती, अँड दॅट इज क्लोज टू मी. अँड द नेक्स्ट प्लेस वी वॉन्ट टू एक्सप्लोर दॅट इज होन्नावर. जस्ट एन्जॉय इट. होन्नावर इज द फेमस फॉर द नेचर. आणि होन्नावरमध्ये खूप सारे लोक खूप सारे शूटसाठी येतात. आणि दिस प्लेस इज ऑल्सो गुड फॉर द फॅमिली विजिट, फ्रेंड्स अँड एव्हरीवन. आणि आम्ही इथे खूप सारा टाईम स्पेंड केला. फायनली आम्ही डिसाईड केलं होतं की आम्हाला मुर्डेश्वरला जायचं आहे. खूप साऱ्या मेमरीज आम्ही इथून कलेक्ट केल्या. वी सो एन्जॉयड दिस प्लेस. एव्हरीबडी इज हॅपी. सो इट्स टाइम फॉर द नेक्स्ट डेस्टिनेशन. आणि आम्ही निघालो इडगुंजीच्या गणपतीकडे.
बिकॉज ऑन द वे जात असतानाच आपल्याला हे टेम्पल लागतं. जसं आपण गोकर्णमध्ये जे गणपतीची मूर्ती पाहिली, काइंड ऑफ सिमिलर मूर्ती ही आहे. या आत्तापर्यंतच्या राईडमध्ये ना आमचा सगळ्यात बेस्ट कॉन्वे म्हणजे वन बाय वन पर्सन फॉलोइंग इच अदर वॉज द दिस टाइम बिकॉज आम्ही प्रॉपर वेनी ते एडगुंजीच्या वेला चाललो होतो बिकॉज नेचरच इतकं सुंदर होतं ना. एव्हरीबडी इज लाईक आपण पीसफुली राईड करतच तिथे जायचं आणि वी आर फॉलोइंग इच अदर. याना केव्स नंतर दिवसभरामध्ये आम्हाला सर्वांना इतकं त्रास होत होता बिकॉज वी वॉन्ट टू गो इन अ बेड बिकॉज रेस्ट फार महत्वाची होती. त्यामुळे आम्ही लवकरात लवकर इथून निघायचं ठरवलं आणि मुर्डेश्वरच्या टुवर्ड्स निघायला सुरुवात केली. एडगुंजीमधून निघाल्यानंतर आम्हाला एका पर्सननी सांगितलं होतं, की तुम्ही लवकरात लवकर जा बिकॉज रात्री खूप सुंदर असा व्ह्यू मिळतो तिथे. सो आम्ही त्या गोष्टीमुळे आणि एक्सायटेड झालो होतो. सो आम्ही डायरेक्ट बाईक्स घेऊन जी मोठी मूर्ती आहे मुरुडेश्वरची महादेवाची, त्याच्याबरोबर पायथ्याशी डायरेक्ट बाईक्स घेऊन गेलो. त्यानंतर आम्ही दोघेजण रूम शोधण्यासाठी गेलो. तिथे आम्हाला एक रूम मिळाली आणि मग आम्ही पण परत इथे आलो चेकआउट करून, की बाबा थोडंसं आपण पण हा व्ह्यू एन्जॉय करावा. ही आमची रूम होती. त्यानंतर आम्ही काही ड्रोन शॉट घेतले जे तुम्ही पहा. आय होप यू विल लाइक इट.